नमस्कार. लातूर प्रभातमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. आज उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे होते असे विश्वजित गायकवाड आणि अजित पवार गटाकडून उभे असलेले संजय बनसोडे यांची पत्रकार परिषदेतच गळाभेट होऊन विश्वजित गायकवाड उमेदवारी मागे घेत असल्याचे सांग. त्यामुळे राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहे. पाहूया या पत्रकार परिषदेत संभाजी पाटील, विश्वजित गायकवाड आणि संजय बनसोडे काय बोलत आहेत. सर्वात पहिलं उपस्थित सर्वच पत्रकार बांधवांना दिवाळीच्या, पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचसोबत प्रामुख्याने फार कमी वेळामध्ये आपण उपस्थित झालात त्यासाठी देखील आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि विषय थोडा एकत्रित बसून थोडा उशीर देखील आपल्यापर्यंत म्हणजे वेळेपेक्षा थोडा अधिकचा वेळ झाला, त्यासाठी सर्व पत्रकार बांधवांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानसभेच्या या निवडणुकीच्या वातावरणामध्ये उदगीर विधानसभा ही प्रामुख्याने एक चर्चेत असलेली विधानसभा आपल्या सर्वांना माहिती आहे. या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी विश्वजित गायकवाड यांनी एक चांगल्या पद्धतीने मागच्या अनेक वर्षापासून, म्हणजे तसं पाहिलं 2014 पासून एक कार्यकर्ता म्हणून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून तो त्या मतदारसंघामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक माध्यमातून तो त्या ठिकाणी काम करत होता. आणि हे काम करत असताना एका पार्श्वभूमीतून आपल्याला सरकार ज्यावेळेस आपलं महायुती झाली, तर महायुतीकडनं सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडे आम्ही सर्वांनी उमेदवारी मागितली. आणि उमेदवारी मागत असताना कार्यकर्त्यांचा ओढा आणि मोठ्या प्रमाणामध्ये साथ त्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांनी त्या विधानसभेमधून उमेदवारी दाखल केली. आणि त्याचसोबत आजच्या ह्या सगळ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माननीय, आज आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही आपण एकत्रित तिन्ही पक्ष, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार चालू आहे आणि निवडणुकीला देखील आपण समोर एकत्रित चालू आहे. ह्या पार्श्वभूमीवर आज आमचे नेते माननीय देवेंद्रजींसोबत चर्चा, थेट विश्वजित यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांचा आग्रह हा त्यांच्यासाठी असा असला. आणि त्याचसोबत आमच्या महायुतीचे दोन्ही प्रमुख नेत्यांचा देखील आग्रह त्यांना त्या ठिकाणी झाला. एक कार्यकर्ता म्हणून पाहत असताना आज सर्व पार्श्वभूमीवर अनेक वर्षापासून आपण काम करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे, लोकसभेमध्ये पण प्रामुख्याने विश्वजित गायकवाड यांचं नाव होतं. त्यावेळेस देखील म्हणजे मला आठवतंय की मागच्या 3 वेगवेगळ्या निवडणुका समोर झाल्या. या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना थांबावं असं त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून तशा सूचना दिल्या. त्यावेळेस त्या सूचनेला त्यांनी मान्य करून, संघटना ही सर्वोपरी आहे या गोष्टीला मान्य करून त्या ठिकाणी त्यांनी माघार देखील घेतलेली आहे. आज देखील हीच भूमिका संघटनेचा आणि महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये येण्यासाठी त्यांनी अशा भूमिकेकडे त्यांनी निर्णय केलाय की आपण या निवडणुकीतून आपण माघारी घेऊन आपल्या भागातील तिथले जे लोकप्रिय मंत्री आहेत माननीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या पाठीशी उभा टाकणं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण सर्वजण आम्ही मिळून एकत्रित ताकद लावणं ही आमची सर्वांची भूमिका आजच्या बैठकीतून आणि आमच्या तिन्ही वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून ठरलेली. मला असं वाटतं की एक कार्यकर्ता ज्यावेळेस काम करतो आणि माघार घेतो आणि बोलत असताना माननीय मंत्री महोदयांनी देखील त्यांच्याशी ज्यावेळेस संवाद केला, त्या संवादामधून कार्यकर्त्यांनी माघार घेत असताना आपण पाहिलं की अनेक वेगवेगळ्या अटी शर्ती त्या ठिकाणी समोर येतात. विश्वजितनी ज्यावेळेस माननीय बनसोडे साहेबांसोबत बोलत असताना, भूमिका मांडत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते उदगीरमध्ये काम करतात या कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांनी भक्कमपणे उभा टाकणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून जे 4-2 गोष्टी कमी जास्ती झाल्या असतील त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष देऊन
सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देखील त्यांनी पुढे जाणं गरजेचे, अशी भूमिका त्यांनी त्यांच्यासमोर मागितली. मला वाटतं की एवढीच भूमिका आहे ज्यावेळेस कार्यकर्ता म्हणतो की माझा विषय काय नाहीये, पण त्या भागात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जावं, याच विषयाच्या अनुषंगाने आणि वरिष्ठांकडे देखील सांगितलं. मला असं वाटतं की त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं महायुतीच्या सर्वांच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. आणि ह्याच पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी जिल्ह्यातील आणि आम्ही बाकीच्या ज्या ठिकाणी महायुतीतील जे काही आमच्यातले जे काही सहकारी निवडणुकीमध्ये पुढं आले असतील किंवा अपक्ष दाखल केले असतील, आम्ही सर्व पक्षाचे सर्वच पदाधिकारी म्हणजे माननीय बनसोडे साहेब असतील, त्यांच्या पक्षातले कोणी भरले असतील, आमच्यातले कोणी भरले असतील, आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगून थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं आपण लढाई करण्याचा निर्णय केलेला आहे. आणि निश्चित जिल्ह्यातली जनता आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल ही देखील अपेक्षा आहे. मी यानंतर विश्वजित गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्हा सर्वांना मी दिवाळीच्या आणि आज भाऊबीजेच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सणासुदीने सुद्धा आपण वेळात वेळ काढून एवढा मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये जे महायुतीचं सरकार चाललं आहे आणि ज्या प्रकारे आपला देश सध्या विकासाच्या मार्गावर लागला आहे, तर तेच सरकार महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे की जेणेकरून देशासोबत आपला महाराष्ट्रसुद्धा विकासाच्या दिशेने जाईल. आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे महायुती आहे, महायुती हे एक आमचं कुटुंबासारखं आहे. मी एक महायुतीचाच घटक राहिलो आहे आतापर्यंत. आणि आमच्या कुटुंबाच्या जे श्रेष्ठी आहेत म्हणजे आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठ नेते आहेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला फोनवरती संवाद साधला आणि यांनी मला आग्रहाचे आदेश या ठिकाणी दिले की आपण महायुतीला पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माझा जो फॉर्म भरला होता इलेक्शनचा तो माघार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आणि त्यांचा जो संवाद झाला होता मी या ठिकाणी तो तुम्हाला एकदा ऐकू इच्छितो. नमस्कार, देवेंद्र बोलतोय. नमस्कार. आता आपल्याला सरकार आणायचं आहे. चांगली मेहनत केली, काम मोठं उभं केलं. आता आपलं सरकार आणायचं असल्यामुळे तुम्ही आता उमेदवारी परत घ्यावी आणि जरा संजयला समर्थन द्यावं. सगळ्यांनी मिळून संजयला निवडून आणा. आणि भविष्यामध्ये तुमचं लक्ष ठेवून तुम्हाला मोठं करू, काळजी करू नका. नक्की मोठं. तर अशा प्रकारे आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला तसे सूचना दिल्या आणि त्यांचं सूचनेचं पालन करत त्यांच्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी देखील मला तशाच सूचना दिल्या होत्या की आपण महायुतीला आपण पाठिंबा दिला पाहिजे, महायुतीला काम केलं पाहिजे. आणि महायुतीचाच एक घटक समजून मी महायुतीचाच आता काम करणार आहे. आणि माझा उमेदवारी अर्ज मी उद्या मागे घेईल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी जी सामाजिक बांधिलकी आहे उदगीर जळकोटच्या जनतेसोबत किंवा माझं जे विजन आहे आपल्या लातूर जिल्ह्यासोबत ते मला असं वाटतं की आमदार जरी झालो नसलो तरीसुद्धा मी माझ्या फाउंडेशनमार्फत किंवा माझे जे दुसरे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमार्फत माझं काम मी नेहमी चालू ठेवीन. माझी जी जनतेची सेवा करण्याची जी वृत्ती आहे ते मी तशीच चालू ठेवणार आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे कुठले माझ्यासोबत जे लोक राहिले होते ज्यांनी मला साथ दिली होती तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मला साथ दिल्यामुळे भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी खात्री घेईल. आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे
मी खंबीरपणे उभा राहीन आणि मी अशीच अपेक्षा करेन आपल्या सर्व जनतेने की जनतेने आपल्या देशाचा विचार करून, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा विचार करून महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आपली जनता बनवेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. विश्वजित भैयांचं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, केंद्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विकसित भारत करण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांना साथ देण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी, आपण त्या ठिकाणी उमेदवार राहावं याच्याकरता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि आता महायुतीचा निर्णय झाला आणि महायुतीला जागा त्या ठिकाणी महायुतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. आणि म्हणून मला पाठिंबा देण्याकरता, मला सहकार्य करण्याकरता आज त्यांनी स्वतःचा एवढा मोठा त्याग करून वरिष्ठ नेत्यांचे सन्मान राखेत आज उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी मनापासून महायुतीचा उमेदवार म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना त्यांच्यासुद्धा पुढील भविष्याच्या ज्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भैयाने जसं सांगितलं की राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांनीही माननीय विश्वजित गायकवाड साहेबांना स्वतः फोन केला, त्यांना बोलले की आपल्याला एक एक जागा फार महत्त्वाची जागा आहे आणि ते सगळे निवडून आल्या पाहिजे. ह्या भूमिकेतून त्यांना एक एक वेळेस नाही 2-2 वेळेस ते फोन केले, विनंती केली आणि विनंतीवरून त्यांचा सन्मान ठेवून आज विश्वजित गायकवाड साहेबांनी एवढा मोठा त्याग महायुतीचे सरकार आणण्याकरता त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे न विसरण्याजोगी त्या ठिकाणी आहे. आणि नक्कीच त्यांची मदत मला त्या ठिकाणी मिळेल. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे जे पूर्ण लातूर जिल्ह्यातील असतील किंवा माझ्या मतदारसंघातील असतील, ज्या पद्धतीनं त्यांचा सन्मान राखण्याचं काम असेल किंवा भविष्यात त्यांना मदत करण्याचं काम असेल ते माझ्याकडून 100% त्या ठिकाणी होईल. आणि संभाजी भैया आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत, इथले सर्व नेते आहेत, तर त्यांच्या देखत सुद्धा मी सांगू इच्छितो की येणाऱ्या कुठल्याही निवडणुका स्थानिक स्वराज्य असतील किंवा आणखी कुठल्या निवडणुका असतील ते मी महायुती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल असं सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतो. आणि खरंच मी विश्वजित भैयाला त्यांचे मानावं तेवढे आभार कमीच आहेत, कारण त्यांनी खूप त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलेलं होतं. त्याची नक्कीच मदत मला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मिळेल आणि आपल्या विजय त्या ठिकाणी 100% होईल असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा मी मनापासून विश्वजित भैयांचं, खरं तर गायकवाड कुटुंबीय हे अनेक वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब आहे. संभाजी भैयाने बोलल्याप्रमाणे एकदा सुनील गायकवाड साहेब खासदार झाले, पुन्हा त्यांनी उमेदवारी मागितली होती आणि नंतर तो वेगळा निर्णय त्या ठिकाणी झाला. पण भविष्यामध्ये नक्कीच त्यांना मोठी संधी मिळेल असं वरच्या नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांना वरिष्ठ पातळीवरती मोठी संधी मिळेल त्यावेळेस मी असेल, संभाजी भैया असतील, त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हाही शब्द या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि परत एकदा मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून मी विश्वजित भैयांचं एवढा मोठा त्याग करून मला पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेत आहेत त्याबद्दल मी आभार मानतो. मान सन्मान आणि त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता मी काटकशाने मी त्या ठिकाणी घेतो. किंवा एक पाऊल पुढे त्याला मदत करण्याचं किंवा त्याला मान सन्मान देण्याचं काम मी भविष्यात त्या ठिकाणी विश्वजित भैया मी करेन हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद.
विश्वजित साहेब एकच मिनिट, तुमच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसायला लागलं म्हणजे नेमकं काय समजा. माझं काय म्हणणं आहे की आज बराच उद्या 3 वाजेपर्यंत फॉर्म काढून घ्यायचं है ना, अजून वेळ आहे ना फॉर्म काढून काय घेतलाय फॉर्म आता ह्या एवढ्या वेळामध्ये काय अजून काय बदल होईल का, वरून काय फोन येईल तुमच्यात काय बदल होईल का? कारण का युवकांचं तुमच्याकडे खूप चांगलं लक्ष आहे, कारण उदगीरमधून जे आहे ना तुमच्याकडून फार म्हणजे अपेक्षा होती, त्या लोकांची अपेक्षा भंग होते असं वाटतंय. आणि हे तुमचं टेन्शन नेमकं काय आहे जरा खुलं जर सांगितलं तर बरं. माझं म्हणणं आहे की त्यांना बोलू द्या सर. हे बघा प्रोटोकॉल आहे. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपणही अनेकदा पत्रकार परिषद पाहिली. जरी आज माझ्यासोबत मंत्री महोदय असतील ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये पत्रकार परिषद होती, तोच व्यक्ती त्या ठिकाणी विविध प्रश्नाला समोर जातो. निश्चितपणे वेगळ्या माध्यमातून विश्वजित आपल्यासोबत देखील पत्रकारांसोबत तो संवाद साधेल आणि त्यांच्या भैया वाईट वाटू देऊ नका. सरकारी साहेबांनी देखील काल क्लिअर सांगितलं की बा मला बोलू देत नव्हते. आता देखील असं काय काय नेमकं काय म्हणजे, कारण का ते युवक आहेत तरुण आहेत त्यांनाही बोलू द्या, जरा 2 शब्द बोलू द्या. अजून काँग्रेसला कालचा पहिला अनुभव होता, नवीन अनुभव येतील. सर्व